नांदेड़ में अवैध रेत खनन के खिलाफ पुलिस ने कड़ी कार्रवाई करते हुए 2 करोड़ रुपए की सामग्री जब्त की। पुलिस ने 17 इंजन, 10 नावें, 30 तराफे और एक जेसीबी जब्त की। राजस्व विभाग की निष्क्रियता पर भी सवाल उठाए। नांदेड़ जिले में अवैध रेत खनन के खिलाफ पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए वाहेगांव इलाके में छापेमारी की। खुफिया जानकारी मिलने के बाद पुलिस अधीक्षक खुद मौके पर पहुंचे और इस अभियान का नेतृत्व किया। सुबह 5 बजे शुरू हुई ये कार्रवाई दोपहर 3 बजे तक चली। पुलिस ने छापेमारी के दौरान 17 इंजन, 10 नावें, 30 तराफे और एक जेसीबी समेत 2 करोड़ रुपए की सामग्री जब्त की। इस पूरे मामले में राजस्व विभाग की भूमिका संदेह घेरे में है, क्योंकि अवैध रेत खनन को रोकने की जिम्मेदारी उन्हीं की होती है। अब प्रशासन की नजर इस पर है कि कड़े पैमाने पर हो रहे खनन को रोकने में विफल रहे तलाटी और तहसीलदारों पर क्या कार्रवाई की जाती है। पुलिस अधीक्षक ने स्पष्ट किया है कि जिले में जहां भी अवैध रेत खनन होगा वहां कड़ी कार्रवाई की जाएगी। अवैध वाळू उपसा हा घाटवर जाऊन आणि नदी पातळीवर जाऊन ते कारवाई आज केलेली आहे। ते रात्रीपासून त्यांचे नियोजन चालू होतं आणि सकाळपासून हा कारवाईची स्टार्ट झाली। आम्ही जे एरिया कव्हर केलेला आहे हा राहटीपासून पेनूरपर्यंत जवळपास 6-7 मेन गाव आहे आणि लीगल धक्का पण आहे। त्यामध्येच राहटी आणि बेटसांगवी असा लीगल पण धक्का आहे तिकडे। पण हा सर्वमध्ये जे काही इलिगल चलत होता, एक्सकव्हेशन, उत्खनन असो किंवा वाहतूक असो, त्या सर्ववर आम्ही कारवाई केलेली आहे। आमची एक मोठी टीम रात्रीपासून त्याच्या मागे होता आणि हा कारवाई झालेली आहे। त्यामध्ये जवळपास 16 डिझेल इंजन, जे इंजन असतो तेच आम्ही जप्त केलेलं आहे। 60 तराफे, 60 तराफे, एक जेसीबी आणि जवळपास 200 ब्रास असा रेतीची साठा असा आम्ही जप्त केलेला आहे। हा मुद्देमाल 2 कोटीपर्यंत जाऊ शकतो। त्याची व्हॅल्युएशन आणि पंचनामा महसूल सोबत जारी आहे। हा नंबरमध्ये काहीतरी वर तफावत होऊ शकतो, पण हा डिपेंड करणार महसूलचे पंचनामावर। त्या ऑलरेडी प्रक्रिया चालू आहे आणि पोलिसांची असाच भूमिका आहे की हा रेतीची इलिगल एक्सकव्हेशन, उत्खनन, ट्रान्सपोर्टेशन हा अलाव नाही आहे आणि अलाव हा चलणार नाही असं आमची क्लिअर धर्माबाद किंवा जे काही आहे त्यासुद्धा महसूल प्रशासनसोबत आम्ही कोऑर्डिनेट करत आहोत। कंबाईंड पथकसुद्धा बनवण्याची प्रक्रिया चालू आहे आणि त्यांचे सोबत धरून आपण कारवाई करणार आणि वाहतूकमध्ये किंवा उत्खननमध्ये जे काही मामला जर समोर येईल त्याच्यावर सुद्धा कारवाई आम्ही करणार। आणि असा मी कमेंट करणार नाही, ते सर्व प्रशासनची एक कंबाईंड जबाबदारी आहे। महसूल, एक्सकव्हेशन, त्याची परवानगी, लायसेन्सिंग, त्याचे काय त्यांची एक्सपर्टाईज आहे की कोण घाट कुठे आहे, गट नंबर काय आहे, एक्सकव्हेशनमध्ये काय काय टर्म्स अँड कंडिशन आहे, हा महसूलची जबाबदारी खरंच आहे। पण तरीसुद्धा तुम्हाला पण माहीत आहे की रेतीची मामलेमध्ये खूप क्रिमिनल्सचा सुद्धा इन्व्हॉल्वमेंट असतो आणि हा एक मोठा क्राईमसुद्धा सेन्सिटिव्ह मटेरियल आहे। त्यामुळे पोलिसांची सुद्धा जबाबदारी आहे आणि आम्ही जे आमची नाही, मी हा सांगतो की हा कालपासून सुरू नाही। तुम्ही जर रेकॉर्ड बघणार तर जो पासून हा रेतीचे एक्सकव्हेशन, उत्खनन चालू आहे त्यापासून आमची कारवाई चालू आहे। जवळपास 4-5 दिवसापूर्वीसुद्धा कुंडलवाडीमध्ये चांगली कारवाई झालेली आहे, ग्रामीणमध्ये कारवाई झालेली आहे, रात्री कॉम्बिंगमध्ये सुद्धा रेतीवर कारवाई झालेली आहे। आजसुद्धा काल रात्री भोकरमध्ये सुद्धा 2 गाडीवर कारवाई झालेली आहे। ते हा जे धार सत्र किंवा कारवाई सत्र जे तुम्ही म्हणत आहे हा पूर्वीपासूनच चालू आहे। DPDC किंवा DPDCचे नंतर असा विषय नाही। असं काय आहे, सीझन चालू झालेला आहे आणि आत्ता पुढे त्यांची जे प्रमाण आहे अजून वाढणार असा शक्यता आहे। जर आम्ही कारवाई करणार नाही तो हा कारवाईचा सत्र पूर्वीपासूनच चालू आहे आणि या पुढे सुद्धा एकदम क्लिअर इशारा आहे। इशारा काही नवीन मी देणार नाही, एकदम क्लिअर इशारा आहे। जे इल्लीगल काम आहे, रेती एक्सकव्हेशन असो, मुरुम एक्सकव्हेशन असो किंवा जे काही इल्लीगल काम आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही जितके शक्य असेल तितके कारवाई करणार। आणि जो काही जोनी हा ॲडव्हेंचरमध्ये तुम्ही जर येणार की हा सोपा मीडियम आहे, इझी मीडियम आहे इल्लीगल मनी अर्निंगसाठी, तर तुम्ही कृपया हापासून लांब राहा, दूर राहा। अदरवाईज पोलिसांची कारवाई तुम्हाला भोगायला लागेल आणि यासाठी आम्ही पूर्णपणे नियोजन करणार।